बागेतला शिपाई पळत आला आणि त्यांनी सांगितलं साहेब याला नोकरी देऊ नका. म्हणले झालं काय? म्हणले बागेमध्ये जे गोरीला माकड होतं ते माकड मरून गेले. आता बागेत जर गोरीला नसेल तर लोक बागेत येतील कशाला? लोक जर बागेत आली नाही तर बागेचं उत्पन्न वाढणार कसं? बागेचं जर उत्पन्न वाढलं नाही तर याचा पगार करायचा कशात? काही करा पण याला नोकरी देऊ नका. साहेबांनी सांगितलं जोपर्यंत गोरीला येत नाही तोपर्यंत नोकरी मिळणार नाही. आता आमच्या शिक्षणानं आम्हाला एवढंच सांगितले, काही करा नोकरी मिळवा, हातापाया पडा, स्वाभिमान गहाण ठेवा, पुढे पैसे द्या, काही करा, पुढाऱ्याच्या पाया पडा, चिठ्ठी आणा पण नोकरी मिळवा. यानं त्या मॅनेजरच्या पाया पडायला लागला, काही करा साहेब, नोकरी द्या, नोकरी हाताची काढू नका, तोंडचा घास असा काढू नका. त्या मॅनेजरला दया आली, त्याने सांगितलं राजा मी तुला नोकरी द्यायला तयार आहे. तू जर एवढा गयावया करत असशील तर तुला मी नोकरी द्यायला तयार आहे. तुला मी पेमेंट क्लार्कचं देईल, तुला मी फॅसिलिटीज सगळ्या क्लार्कच्या देईल, पण राजा जोपर्यंत गोरीला बागेत येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. पोरगं तयार झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर मिळालं. पोरगं रोज एमईटी वर यायचं, गाडी बागेच्या बाहेर लावायचं, बागेत आल्याबरोबर गोरिलाचे कपडे घालायचं, पिंजऱ्यात जाऊन उभं राहायचं, उड्या मारायचं. लोक यायची, शेंगा टरफलं खाऊ घालायची. म्हणलं पेमेंट पण मिळते, वरतून डेली अलाउन्स पण चालू आहे. मला एकदम चांगलं वाटायला लागलं. पोरगं गोरिलाचं काम करता करता एक दिवशी एवढ्या उड्या मारल्या, नाटक करता करता उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडले. वाघाच्या पिंजऱ्यात गेल्यानंतर मग मनात विचार आला, म्हणला नोकरी गेली तरी चालेल पण जीव वाचला पाहिजे. वाचवा वाचवा ओरडायला लागला, मोठमोठ्यानं आरडाओरडा करायला लागला. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि याच्या हातावर हात ठेवून म्हणला लका ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळालं गोरिलाच्या भूमिकेत म्हणले बीएससी झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत एमएससी झालेलं गोरिला.